स्वतःची जर्नी पाहू. अजून कुठे जर्नी झाली आहे गं. जर्नी तर सुरू आहे. जेवताना माझा फोन जरी आला तरी नो मी घेत नाही. जेवणाचं काय आहे, कमी जास्त झालं तर आपण कसं मानून घ्यायचं. ग्लॅन एनलार्जमेंट झालं होतं, मला थायरॉइड आहे. आईने मला आई स्वतः कधी करायची नाही माझी उपवास. तिने मला काय सांगेल. आपल्याला आत्महत्या करायची असते, आपल्याला हे जग घर सोडून लांब कुठेतरी जायचं असतं जिकडे आपल्याला कोणी ओळखणारच नाही. डिलिव्हरी नंतर जेव्हा डिप्रेशनमध्ये जायला लागले होते, पोस्टपार्टममध्ये होते, तेव्हा मी धावायला सुरुवात केली पहिल्यांदा आयुष्यात. कधी कधी जबाबदारीचा कंटाळा येतो, बट तो सगळ्यांनाच येतो ना. दॅट इज लाईफ. माझं आणि नीलमचं भांडण होतं. म्हणजे नीलम शिर्केचं वादळवाट करत असताना देयर वॉज अ डिफरंट काइंड ऑफ कॉम्पिटिशन, आणि मग तेव्हा आमचं जरा कोल्ड वॉर होतं. नमस्कार, मी पूजा बोरकर. लोकमत फिल्मीमध्ये स्टार किचनच्या आजच्या भागात आहे एक अशी अभिनेत्री जिने रंगभूमीच नावी तर मोठ्या मोठ्या पडद्यावर देखील तिने वेगवेगळ्या भूमिका करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री अदिती सारंगधर आहे. पण खऱ्या आयुष्यातली अदिती कशी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे. आणि श्रावणातला महिना सुरू आहे, त्यामुळे नक्की काय मेनू आहे तिच्या घरात, चला पाहूया. हॅलो. या. बरे, हे काय? काही नाही, आमच्याकडे आहे स्ट्रायकर. तुला भीती नाही ना वाटत? अजिबात नाही. येस. सो मग ये. हे बघ, ज्यांना आवडत नाही, ज्यांना भीती वाटते, त्यांना मी असं करते, जा. ज्यांचा प्रेम आहे प्राण्यांवर त्यांना म्हणते या. नाही, असं नाही. काही मित्र मैत्रिणी येतात ज्यांना खरंच भीती वाटते, सवय नसते, त्यासाठी म्हणून हे लावलेलं आहे. आणि समोर आमच्या एक लॅब, त्यामुळे हे जर सताड उघडं ठेवलं तर आमचा काही आमच्या घरात टिकणार नाही आणि त्यांचा काही त्यांच्या घरात टिकणार नाही. सो म्हणून हे आहे खास करून. सो व्हेरी इझी. आतमध्ये स्लीपिंग उठवते मी त्याला आता, प्लीज. सो कशी आहे ताई? मस्त मजेत आहे मी, छान आहे. तू कशी आहेस? मस्त मजेत. आणि ताई आज गोडशा छानशा साडीवाडीमध्ये एकदम. साडीची स्पेशालिटी आहे, माझ्या आजीची साडी आहे. आजी वॉज ऑन अ डेथ बेड आणि ती आमच्याकडे आली होती. तर तिने जायच्या 2 दिवस आधी सगळ्यांना काय 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 दिलं, तर मला ही साडी दिली होती. आणि आज श्रावण आहे, आता श्रावणी सोमवारचं जेवण आहे, तर ते सगळं तिच्या टाईपचं जेवण आहे. त्यामुळे मला असं वाटलं की तिने दिलेली साडी नेसावी. आणि मला नेहमी असं वाटतं, आय स्टील हॅव दॅट, की आजी होती तेव्हा मी तिला पूर्ण 100% देऊन सांभाळू नाही शकले. तर ती सल आहे माझ्या मनामध्ये. तर बहिणींना मी नेहमी म्हणते की मतभेद असतात ना, तर माझे, बाबांचे आणि आजीचे थोडेसे मतभेद होते. कारण बाबांसारखीच मी हेडस्ट्रॉंग होते, आजी पण हेडस्ट्रॉंग होती. सो 3 सेम प्रकारची माणसं एका घरात शांतपणे कशी बसतील. तर मला असं वाटलं की ते थोडंसं मी सांभाळायला हवं होतं. आणि मला पण आता हरकत नाही, आजी नाही आहे, तर मला असं वाटतं की ते जाणवणं हे पण इम्पॉर्टंट आहे. सो मी काय तिला त्रास नाही दिला. पण मला असं वाटतं की तिला समजून घ्यायला पाहिजे होतं अधिक मी, जे घेण्यामध्ये मी कुठेतरी कमी पडले. कारण इतके मी साधारण शेवटच्या वर्षानंतर वादळवाटसाठीची घराबाहेर पडले. त्यामुळे तो वेळ असतो ना, साधारण 18 पासून मी कल्याणच्या घराबाहेरच होते, कारण रुईयाला यायचे, मग रात्री कधीतरी घरी. सो 15 ते 16 10वी झाल्यानंतर माझा आजीशी संबंधापेक्षा माझा आजीशी तो लळा जो होता ना, पूर्वी आजीनीच सांभाळला आम्हाला. या सगळ्या रेसिपीज आजीच्या आहेत, खाऊ आजी करायची, कारण आई ऑफिसला जायची. पूर्वी जो लळा होता ना, ती अटॅचमेंट ना हळूहळू टाइम स्पेसनी कमी होत गेली. आणि मग मला असं वाटतं की ती इथे आली ना, तोपर्यंत ती थोडीशी कमी झालेली होती. असं नाही की आम्ही बोलायचोच नाही, आम्ही रोज फोनवर बोलायचो. पण मला असं वाटतं की ते कुठेतरी कमी पडलं आणि ते अजून व्हायला पाहिजे होतं बॉन्डिंग. आजी 94 वर्षाची होती गेली तेव्हा. पण मला असं वाटतं ह्या निमित्ताने मी तिला हे सतत जाणवू देतेय की येस, मी तुला आणि तुझ्या संस्कारांना, तू दिलेल्या शिकवणीला जपून ठेवलंय. सो स्वीट. बरं, आईच्या काही आहेत? आई दिवाळीचा फराळ आठवतोय. आईला खूप वेळ नाही मिळायचा मला अभ्यास घ्यायचा. जनरली आया असतात ना, ज्या वर्किंग मदर्स असतात, त्या अर्ध्या वेळेला गिल्टमध्ये असतात की मी वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे आत्ता माझ्या मुलांना जे हवं ते द्यायचं आहे. दुसरी गोष्ट असते, मग त्यांचं मुलांना आवडणाऱ्या गोष्टी मी करून देणार मध्ये त्या अडकलेल्या असतात. आणि तिसरी गोष्ट असते मुलांचा अभ्यास, त्यांचे क्लासेस,
त्यांना काहीतरी एक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी त्यांनी करावी अशी त्यांची इच्छा असल्यामुळे त्याच्यामध्ये तर माझी आई बऱ्यापैकी तिथे रमलेली होती. आईची माझी खूप चांगलं बॉन्डिंग आहे ना, मी एकटी राहायला लागल्यानंतर झाले, कारण ती नेहमी माझ्यासाठी धावत यायची. आणि तिची स्पेशालिटी म्हणजे मला आठवतं दिवाळीचा फराळ चकल्या करायची ती. मुगाच्या डाळीची खिचडी बास, विषय एंड. अच्छा. विशीवेळी राईस जो माझ्या आणखीन एका बाबांच्या मित्राच्या बायकोकडनं ती शिकली होती. आणि मला आठवतं ते एवढंच, मुगाच्या डाळीची खिचडी तर कमाल करायची यार आई. आणि भरवायची ती, म्हणजे मी किती मोठे झाले कॉलेजमध्ये असताना सुद्धा ती अशी भरवायची. बरं, लग्न झाल्यावर जेवण डेफिनेटली तू करायचीच नाही तुझ्या. नाही, नाही, लग्न झाल्यावर नाही. जेव्हा मी एकटी राहायला लागले ना, तेव्हा मी 21-22 दिवस मॅगी खाल्ली रोज. ऐक. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की रोज कसं आहे रात्री जेवण. मग माझी आजी, आईची आई रजनी आजी आणि आजोबा माझ्यासाठी असे 2 दिवसांचे डबे घेऊन आले, असे ते फ्रीजमध्ये ठेवले. ते संपल्यावर ती काहीतरी करायला पाहिजे ना, मग हळूहळू पोहे करायला शिकले. हळूहळू असं करत करत गरज पडली म्हणून मी स्वयंपाक करायला शिकले. अच्छा. आणि किती दिवस सेटवरचं खाणार, आता तर मी सेटवरचं खातच नाही. आणि मग मदतीला माझी एक आशा आली. आशा नावाची आईकडे होती मुलगी. ती आशा आली आमच्याकडे आहे. ती पोळी, ती सगळं जेवण-बिवण बघायची. पण मग हळू "आशा काय करतेयस? आज काय करायचं?" मग आम्ही दोघीच असायचो माझ्या घरी जेव्हा मी वादळाट करायचे तेव्हा. आणि ती सुद्धा साधारण मी समजा 20-22 वर्षांची असेल, तर ती पण एक 18 वर्षाची वगैरे होती. सांभाळलंच तिच्या आईला वगैरे. तर "आशा काय करतेयस?" "ताई मग हे करते." "ताई मग ते करते." मग हळू ती आवड निर्माण झाली आणि मग हळू स्वयंपाक करायला लागले. अजूनही पोळ्या, भाकऱ्या येतात. पण मला जर तू उत्साहाने म्हणालीस ना, की पोळ्या, भाकऱ्या करायचं, ते नखामध्ये अडकलं ना, ते मला आय एम नॉट कम्फर्टेबल. मला ते साफ करत राहा, मग ते इरिटेट होतं जरा. त्यामुळे पोळी, भाकरी वगैरे मळायचं काही सोडून मला सगळं करायला आवडतं. पण अच्छा. आता तयारीला आमची चैताली म्हटलं त्याप्रमाणे चैताली आहेच आहे. येस. सो माझ्या नवऱ्याला स्वयंपाक करायला आवडतो. त्याला नॉनव्हेज बऱ्याच गोष्टी येतात. त्यामुळे सो तोही किचनमध्ये वावरणं आणि सगळ्या गोष्टी खूप, खूप. करणं. हो, हो. फक्त त्याचा एकच प्रॉब्लेम होतो, की तो किचनमध्ये आला, की माझं तूप संपतं. आई गं! का? खूप तूप संपतं. कारण त्याच्यात मटणाच्या रेसिपीमध्ये, चिकनच्या रेसिपी असं तूप. आणि आपण एक्स्पेक्टेड नसतं ना आपल्याला, अच्छा ही भरणी आहे ना, अच्छा आरीनला पोळीला ओके, ओके, ओके. असं होईल मला दुधात घालून. अचानक ती भरणी अय्या! अच्छा असं होतं. ठीक आहे. ठीक आहे. तो खूप सुंदर स्वयंपाक करतो आणि त्याचा स्वयंपाक त्याने केलेला बऱ्याच लोकांना आवडतो. कामाचं कसं चालू आहे डेलीचं रुटीन मी आणि चेंबूरवरून अपडाऊन करणं? 10 दिवस शूटिंग करते. ओके. म्हणून मी कुठली लीड रोलची सीरियल आत्ता लगेच नाही घेणार आहे. कारण मला असं वाटतं, की आत्ता मला त्या मदर्स गिल्टमध्ये जायचं नाहीये. अच्छा. कारण ते नाही म्हटलं तरी आपण येतं. आणि वर्क काय 10 दिवसच मी शूटिंग करते आणि 10च्या वरती जर दिवस लागणार असतील, तर सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत शूटिंग करते. म्हणजे आय एम अवेलेबल फॉर माय सन, आय एम अवेलेबल फॉर माय हाऊस अँड आय एम अवेलेबल फॉर मायसेल्फ. कारण माझा पण मला वेळ हवा असतो ना. डेफिनेटली. आणि नाटक करणार आहे. मला असं वाटतं, की नाटक मला करायलाच लागतं. सीरियल चालू असो, फिल्म्स चालू असो, बाकी काही चालू असो, इव्हेंट्स चालू असो, नाटक मला पाहिजे करायला. अच्छा. नाटकाचं प्रेम, ते रंगभूमीची मजा वेगळी आहे. मज्जा वेगळी आहे. मला ती प्रोसेस आवडते, रिहर्सलची प्रोसेस. तुम्ही अशी बंद केलेली असतात दुकानं कधी-कधी परफॉर्म करताना, की नकळतपणे बंद होतात ती, शट होतात. मला असं वाटतं, की ती ओपन व्हायला नाटकाच्या त्या तालमीच्या दरम्यान खूप मदत होते. हो, हो, वॉव! येस. मी स्पॅनिश शिकतेच आहे. वर्षोनवर्ष शिकते, पण दरवर्षी परीक्षा देतेच असं नाही. मला वेळ मिळतो तशी मी परीक्षा देते हिस्पॅनिक हॉरायझनची. पण ती एक लँग्वेज आहे. अरिनला मॅन्डरिन आहे शाळेमध्ये, त्यामुळे त्याच्याबरोबर मॅन्डरिन थोडं-थोडं शिकून होतं. मध्ये मी अंधेरीला उर्दू शिकायला जात होते. क्या बात. सो मला आवडतात भाषा शिकायला आणि मला मज्जा येते. त्यानंतर मी रेकी शिकले बरंच. मी रेकी प्रॅक्टिस करते माझ्या फॅमिलीसाठी. मी पेट विस्परिंग शिकले. आता त्याची पुढची लेव्हल करणार आहे. मला असं वाटतं हे शिकत राहणं आहे ना, त्यामुळे तुम्ही फ्रेश राहता नेहमी. कारण तुम्ही त्याच लोकांमध्ये सतत राहिलात ना, की तुम्हाला त्या एनर्जीज बोर व्हायला लागतात. राइट. आता मी उर्दूच्या क्लासला वेगळ्याच मुलांबरोबर जाते. मी स्पॅनिश वेगळ्याच लोकांबरोबर शिकते. मी पेट विस्परिंग वेगळ्याच लोकांबरोबर केलं. मी रेकीच्या वर्कशॉप्सला जाते, वेगळीच लोकं. तर मला असं वाटतं ही एनर्जी सतत अशी व्हॉलेटाईल नाही म्हणता येणार. एनर्जी असं सतत हलती ठेवली ना आपल्या आजूबाजूची, की ती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येत येत राहते. राहते. एकाच माणसांबरोबर चाललंय तुम्ही 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष सतत राहिलात ना, तर ती एनर्जी ना हळू थोडीशी स्टेल व्हायला लागते. ओके. क्या बात है! या खरंच
अशा काही गोष्टी आहेत ना, की आपण रोजच्या रुटीनमधल्या बेसिक गोष्टी आहेत, पण त्या खरंच थोड्याशा बदल झाला पाहिजे. तरच काहीतरी स्वतःमध्ये येतो. शिकण्याचं जसं तुम्ही म्हणालात, हो काहीतरी वेगवेगळं शिकत राहायला पाहिजे. जेणेकरून ती मजा तुम्हाला पण येईल आणि एक रोजच्या रुटीनमध्ये तुमचा जो फ्रेशनेस आहे, तुमची जी पॉझिटिव्हिटी घेऊन तुम्ही पुन्हा एकदा घरात पाऊल ठेवाल वारंवार आणि त्याच एनर्जीने रोज सकाळी उठून कामाला मस्त लागाल. वाटतं ना गं. आणि आमच्याकडे आता तो स्ट्रायकर आलाय तेव्हापासून तर एक एनर्जी अख्ख्या घराची चेंज झालेली आहे. कारण एक कुत्रा किंवा कुठलाही पेट घरी आला की तुम्हाला अर्थात आत्ताच्या क्षणी माझी अपुरी झोप आहे. म्हणजे फक्त बाळाला फीड करत नाहीये. बाकी सगळं चालू आहे. 3 वाजता आणि तो अत्यंत स्वच्छ असल्यामुळे 3:30 वाजता कधीशी पॉटी केली त्याने त्याच्याच पी-पॅडवर जाऊन तो सू आणि पॉटी करतो. इकडे-तिकडे करत नाही. केली तर त्याचा वास त्याला आवडत नाही. भू-भू करून उठवतो. ते सगळं क्लीन करायला लावतो. मग ते 3:30 वाजता होतं, कधी 2:30 वाजता होतं, कधी 4:30 होतं. मग परत 6:30 उठून त्याला जेवणामध्ये त्याला आता एग बॉईल करून देतोय त्याच्या फूड बरोबर. सो ते सगळं त्यांची नाटकं आहेत. पण त्यांची ताई एनर्जी चॅनलाइज करायला थोडा वेळ खेळायला लागतं. मग मी परत कधीतरी समजा 6 वाजता झोपायला गेले, 6-6:30 झोपायला गेले, 15 मिनिटाची झोप होते. मग परत अरिनचा डबा करावा लागतो. कारण कधी-कधी मग अरिन म्हणतो, "आई तू त्यालाच ओरडते गं, तू मलाच ओरडते गं, त्याला ओरडत नाही." तर ते दोघांना असं वाटू नये म्हणून ते आता सिबलिंगचं अंडरस्टँडिंग चालू आहे. सो दिस इज आय एम व्हेरी बिझी राइट नाऊ अँड आय एम लाइकिंग इट. पण ऑलरेडी एवढं बिझी शेड्यूल असताना खरंच गरज होती का पेटची? मला माहिती नाही. पण काय होतं ना, आरीनची एनर्जी चॅनलाइज करण्यासाठी त्याच्या एनर्जीचं कोणतरी बरोबर असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही आता दुसरं बाळ तर नाही आणू शकत. तर मला असं डेफिनेटली. वाटतं की अम, त्याच्या बरोबरीने तो स्ट्रायकरच्या बरोबरीने अरिन वाढला किंवा अरिनच्या बरोबरीने स्ट्रायकर वाढला तर बऱ्याच गोष्टी एकमेकांसाठी करण्याची सवय दोघांना लागेल का की शेअरिंगची सवय लागेल, वेट करायची सवय लागतील, पेशन्सची सवय लागेल. सो थिंग्स विल चेंज विथ देम. आणि मला असं वाटतं की मी त्याला चूज कुठे केलंय, अरिनच्या सोलनी आम्हाला चूज केलं ॲज पेरेंट्स आणि स्ट्रायकरच्या सोलनी पण आम्हालाच ह्युमन म्हणून चूज केलं. सो इट इज नॉट आम्ही डिसाईड केलं, इट इज दे चोज अस. सो नाव इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू रेज देम वेल. क्या बात आहे. ताईवर अशा गप्पा मारायच्यात पण किचनमध्ये मारूयात. सो लेट्स गो इन द किचन. हे आपलं आळूच्या वडीचं ते काय मिश्रण आहे वरती जे लावतात ते, ज्याच्यामध्ये आम्ही गोडा मसाल्यात करतो. बरेच जण गरम मसाल्यात करतात, काही जण मालवणी मसाल्यात करतात. सो ह्याच्यात घातलाय गोडा मसाला, तीळ, गूळ, चिंच, तिखट, हळद, मीठ आणि थोडीशी धणे पावडर. हे नेहमीचा गोंधळ काय होतं माहिती आहे का, ह्याच्यानं मी सुलट्या यायला लावते कधी कधी. मग आत्ता दीदीने मला आठवण करून दिली, ताई लक्षात आहे ना? मी म्हटलं हो हो लक्षात आहे. आता श्रावण आला म्हटल्यावरती आळूची वडी तर घरी झालीच पाहिजे. न हो कसं चालेल. तसं छान लावायचं, अजिबात त्याला कुचकेगिरी कमीपणी करायचं नाही. नाही तर मग ते छान नाही. दीदी दुसरं पान दे बरं. छान असं मध्ये लावायचं. कॉर्नरला जरा कमी लागलं तरी चालतं. म्हणजे काय आपण ते घडीमध्ये लागतं ना, मग घडीमध्ये लाव. 4 पानांची हे बास ना दीदी, का जास्त पानांची करू? 4 पानांची का 5 करूया? 3 झाली आहेत आत्ता. सो ताई खरंच एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून एक तर सिरियल म्हटलं की 12-12 तास आणि हे सगळं खरंच करायला वेळ मिळतो? हे बघ, तुम्ही प्लॅनिंग केलं ना आणि तुम्हाला आवड असेल तर मिळतो. आता मला कोणी सांगितलं की बँकेत चेक भरून ये किंवा काय ते डी वगैरे ते सगळं, तर मी म्हणणार की मला वेळ नसेल. कारण मला ते येत येत नाही. म्हणजे येत नाही म्हणणं एकदम गुन्हा आहे. मला येतं, पण मला त्याचा भयानक कंटाळा आहे. किंवा फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे म्हणशील, एक मिनिट, जिथे पैसेंचा हिशोब असतो तिथे कोणाला कंटाळा येईल? ती कामं वाटून दिलीत ना. आपण खूप कमवतो देवाच्या कृपेने. तेव्हा आपण ते बघायचं नाही. आपण फक्त कमवायचंय. त्याचं वा प्लॅनिंग वगैरे लोक करतील वा की. वा वा. आपल्याकडे माणसं आहेत त्याच्यासाठी.
सो मला नेहमी असं वाटतं की मला आवडणारी कामं मला दिली ना, किंवा कुणालाही त्यांना आवडणारी कामं दिली. आता एखाद्या माणसाला आरामात घरची कुठली तरी कामं करायला आवडत असतील आणि त्याला सांगितलं जा बाबा गड चढ, उलट सुलट लावायचं ना. हो थांबा जरा, हा Yes. माझा झालाय गोंधळ जरा आता, ठीक आहे, इट्स ओके. पण आपण तो आता गोंधळ निस्तरूया. कारण हा श्रावणातला पहिला सोमवार, वर्षभरानंतर वडी करतो ना आपण, येस. त्यामुळे मग ते पटकन लक्षात नाही राहत. श्रावण आता पहिलाच दिवस असल्यामुळे किती श्रावणी सोमवार केले? मला आवडतं, म्हणजे जमला तर उपास करते बाबा. मी ना जीवाला असा घोर करून उपास करायला जात नाही, कारण तो माझ्याच्याने होत नाही. ओके. आता आपलं हे लावून झालेलं आहे छानपैकी. ते जास्त लावलं तरी ना ते असं वडीला ते लागतं. तर आता फोल्ड करूया आपण. इथे थोडस सगळ्यात जास्त फेवरेट आळूवडी म्हटलं की कुठली, बाहेरची किंवा मग घरातली कोण सगळ्यात जास्त सुंदर छान बनवतं? आई, मला मावशी? कोणी असं आता राहिलं नाही बनवून द्यायला, त्यामुळे आपल्याला खावंसं वाटलं की सगळं आपल्यालाच बनवून घ्यायचं. पण आता इतकी छान छान रेस्टॉरंट्स पण झाली आहेत ना. येस. म्हणजे श्रावणात आधी लहानपणी कधी उपवास, सोमवार नवरात चांगला मिळेल म्हणून नाही आईने कधी असं चल सांगितलं? चल, आईने मला कधी, आई स्वतः कधी करायची नाही माझी उपास, तर तिने मला काय सांगेल. तर हे असा झालेला आहे कुंडा. आता आपण त्याचे 2 तुकडे करू आणि तो उकडायला ठेवू. वरण लावते ते वर्ण लाव. पीठ लावते, हे बघते ना निघतंय. बरं, हीच सगळं स्वयंपाक वगैरे घरी तू करते? ही करते सगळे? मी हेल्प करते ताई. नाही मी करते स्वयंपाक, पण ना माझा ना आळूच्या वडीचा बेसिकली फक्त आळूच्या, म्हणजे ही तयारी सगळी करून देते. म्हणजे आम्ही मोदक म्हटलं की मोदकाच्या पीठ उकडून ती देणार, चोय मी करणार, आम्ही कामं वाटून घेतलेली असतात. ओके. की नंतर भाकरी म्हटलं तर भाकरी ती करणार, भाजी कापून ठेवणार मी, फोडणी, म्हणजे शेफचं काम मी सगळं करणार. हो, क्या बात आहे. पण तिच्या तयारीशिवाय ते शक्य नसतं. बरं, किती वर्षापासून खरं शिकलात? हे बघ, गरज पडली ना, पोटाला अन्न हवं म्हणून मी शिकले स्वयंपाक करायला, नाही तर मला काही यायचं नाही बरं का घरी माझ्या. पण तरी कितव्या वर्षीपासून असं काही लक्षात आलं? वादळवाटचं शूटिंग संपत आलं तेव्हा मी शिकले. एक सुगृहिणी आहे मी तसं म्हटलं तर, कारण काय आजी आणि आईपेक्षा आजीनीच मला शिकवलं घरात बनलेला कुठलाही पदार्थ वाया जाऊ नये म्हणून. क्या बात आहे. आमच्याकडे जनरली काही वाया जात नाही. ओके, तो आपला सागर संगीत स्वयंपाक करण्यासाठी भेंडीची भाजी पण आपल्याला करायची. येस. आता म्हणाल एवढं तेल का टाकलं, तर श्रावण आहे ना, प्लीज उपास सोडायचा आहे. हिंग श्रावणात सगळं माफ आहे. मला असं वाटतं की ठीक आहे ग, म्हणजे ते तेवढ्यातले पदार्थ असतात ना, ते करावे. ते करावेत. आणि आता आपण करतोय वालाचं बिरडं. पण या मुलीने खरंच लहानपणापासून पडदा गाजवलेला आहे थँक्यू. आणि ती अजूनही गाजवते. 2च मिरच्या घालते, कारण माझा मुलगा त्याला फार तिखट आवडत नाही, खात नाही तो. कढीपत्ता भरपूर घालायचा आमच्याकडे, कढीपत्ता, हिंग, हळद. बरं, मुलाची काही डिमांड वगैरे असते का, मला हे नको ते नको भाजीच्या बाबतीत? जनरली नाही, शेपूपासून कारल्यापर्यंत जनरली सगळ्या भाज्या खातो. पानात पडेल ते खातो. ती कशी लावली आहे सवय? लॉकडाऊन मध्ये लागली. म्हणजे त्याला आधी तसं करायची सवय होती, पण लॉकडाऊन मध्ये मी काय केलं की त्याला फ्रीज मधनं भाजी काढून आणायला सांगायचं, कुठली भाजी आवडते तुला, मग ती करूया आपण. ओके. असं करून ती सवय लागली. अजून मोदक करायचे आहेत, चपात्या करायच्या आहेत, भात झालेला आहे. बरं, पहिल्यांदा अशी कुठली रेसिपी जी गणली आहे आणि करायला गेली आहेस? आणि पहिल्यांदा गणलेली ठीक आहे, आता कुठली गणलेली आपली? आत्ताही गणली आहे? आता आमचं गंडत असतं आणि इट्स ओके. मला असं वाटतं काय ग,
शी ताई किती घाण झालंय, काहीतरी नेहमीच करायचो आणि नेहमीच काहीतरी मला आठवेल मला. पण पहिली गणलेली रेसिपी म्हणजे ना, मी खीर करायला घेतली होती. पूजा नायक माझ्याकडे जेवायला येणार होती वादळवाटच्या वेळेस. म्हटलं मी खीर करते आणि मग ते साखरेचं समजून सोडा का होता माझ्याकडे, मी सोडा टाकला दुधामध्ये आणि फसफसलं. म्हटलं हे काय आहे, होगा ऐसे होता होय, म्हणजे झाकून ठेवली. ती खाल्ली, ती म्हणाली ऐक ना, फसफसली आहे खीर. आणि अशा पद्धतीने माझी पहिली रेसिपी सुपर फ्लॉप झाली होती खिरीची. दुधामध्ये आणि सोडा, वा. हो, सोडा होता का काय, व्हाईट कलरचा सोडाच असतो ना. येस. तोच. भरपूर असं हिंग घालायचं. मला हिंगाचा वास. बरं, नवराची अशी आवडती डिश आणि तो नेहमी स्तुती केली आहे त्याने असं. तर तो स्वतः उत्तम जेवण बनवतो, तर मग त्याला काय असं समोरच्याने जेवण बनवायची गरज. ही मजा असते पण किचन मधली, राईट? हो, हे आणि ही डेली सोप मधल्या बायका आहेत ना, अर्ध्या वेळेला विसरतात, फोडणी टाकतात आणि असं असं करतात. ती फोडणी उडते अंगावर, मग आपल्याला भाजू शकतं, पटकन तेल ओढू शकतं. हे असे छोट्या छोट्या गोष्टी ना मला ना ॲज अन ॲक्टर ऑल्सो पण इनकॉर्पोरेट करायला आवडतात. मला असं वाटतं की डेली सोपमध्ये काम करताना ना आपण आपल्याला सीनच इतक्या उशिरा मिळतो की त्याच्यामध्ये काय वर्किंग करणार. या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर करत राहिलो ना तर ते आपल्याला पटकन लक्षात येतं आणि ते वापरता येतं. मला असं वाटतं की ते खूप इम्पॉर्टंट आहे, ते वापरणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुला आवडतं का? विच इज युअर फेवरेट? मला भेंडी आवडते. वाव. आणि मला साधं वरण आवडतं, आपण गोड वरण म्हणतो ना, तर मला ते आवडतं, खूप आवडतं. चेंबूरला किती वर्ष झालं राहायला आली? लग्नाच्या 3 वर्ष आधी. वी वर लिव्हिंग इन टुगेदर. ओके. सो तेव्हापासून मी चेंबूरला आहे. सो साधारण आता 2013ला वी गॉट मॅरिड. 2010-11. ओके. 10-11. आपण ना छोट्या गॅसवर ठेवूया आता हे. पण तुला डेली असं अपडाऊन करणं, कुठून तुला असं वाटलं नाही मडला किंवा मग ठाणे? आता बोर होतं. आता नाही, मी मडचे शोज करत नाही आता. पण पूर्वी काय करायचं, नवरा पण ऑफिसला जायचा, मी 10 वाजता आले तरी आम्ही रात्री गप्पा मारायचो किंवा रात्री एकमेकांसाठी अवेलेबल असायचो. मला असं वाटतं की एकमेकांसाठी अवेलेबल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मूल झाल्यानंतर पण ना बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय होतो माहिती, माझाही होतो, पण मी आता त्याच्यातनं आता शिकले की माझ्या मुलासाठी हे करायचं. सगळं चाइल्ड सेंट्रिक आयुष्य बनून जातं. आणि मग एका घरात आपण गोष्टी शेअर करून राहणारे नवरा बायको नाही, आपण ना काय म्हणतात ते पार्टनर राहतो फक्त, की भाड्याने आपण पीजी म्हणून आपण राहतो. हा खर्च तू करायचा, तो खर्च मी करायचा, ही वाटून घेतलेली कामं येतो, असतात. जेवतो, झोपतो आणि जातो. सो वन फाइन डे वी रियलाइज की क्या यार झंड हो गया लाईफ हमारा ॲज हजबंड वाईफ. तर मग आम्ही तेव्हा ठरवलं की महिन्यातून एकदा आपण डेटवर जायचंच कुठेतरी दोघांनी, आणि एक नाटक बघायचं. कारण का आम्हाला दोघांनाही नाटक बघायची खूप आवड आहे. आणि हे फेब्रुवारीपासून आम्ही हे पाळतोय की महिन्यातनं एक नाटक बघायला जातो. आणि देन वी वन्स गो ऑन अ डिनर डेट ऑर लंच डेट. अच्छा. सो वी डू इट. कारण आपण असं पण विसरतो की अरे तू हे आपण आजकाल बोलतो पण ह्याच्यासाठी, अरे तू हे केलंस का, अरे ह्याच्यासाठी हे आणायचं कामाचं. सो वी वर जस्ट सिटिंग. आणि अरिन नव्हता, अरिन कुठेतरी 2 दिवस गेला होता आणि आम्हाला असं वाटलं की आपल्याकडे बोलण्यासारखं आता काहीच नाहीये की आपण काय करायचं आता. आपण मग आम्ही रम्मी खेळलो आणि मी वॉच्ड अ मूवी बघितली का काय. मग आम्ही दोघांनी मिळून छान जेवण. म्हटलं हे आपण विसरलो होतो, कारण पूर्वी आम्ही खूप करायचो. आणि मग अरिन आल्यानंतर ते थोडंसं विस्मृतीत गेलं होतं आणि मला असं वाटलं की ते रिवॅम्प करण्याची गरज आहे, ते पुन्हा तसं जगायची गरज आहे. येस. आणि आम्ही ते करायला सुरुवात केली. आता आपण सुरुवात करूया वालाचं बिरडं करायला. उपास सोडण्यासाठीचं वालाचं बिरडं, त्यामुळे कांदा लसूण आपण त्याच्यात घालणार नाही आहोत. आपल्याकडे हे वाटण करून ठेवलेलं आहे बघ. ओके. हे वाटण करून ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये चिंच घातलेली आहे, नारळ घातलेला आहे, जिरे घातलेले आहेत आणि आलं घातलेलं आहे. सो आमची आजीची ही पेटंट रेसिपी आहे. सो मला वास बघ, आल्याचा वास असेल आणि जिऱ्याचा वास असेल, चिंच घातलेली असते. पण चिंच घालून ते भात म्हणजे आय डोंट नो, आम्ही फ्रीझर मध्ये ठेवतो. आणि काय आता श्रावणात पटकन संपून जातो. दर सोमवारी आपण करतो. सोमवारी मुगाचं बिरडं करतो, शनिवारी बिरड्याला वाटण हेच असतं. अच्छा. हा, म्हणजे श्रावणातल्या बिरड्या. कधी चिंच घालतो, कधी कोकम घालतो. आता हे चिंच घालून वाटण करून ठेवलंय, कारण चिंच ती कोळ घातला ना तर तो कधी कधी
अति लागायचा अति लागू शकतो. त्यामुळे मग आपण ह्याच्यात काहीच नाही घालायचं. ह्याच्यामध्ये तू पीठ मळायला घे राणी. तू पीठ मिळायला घेते. Yes. ही आमची चैताली ताई ये ये बाई ये. हा माझा उजवा हात हा असेल तर माझा डावा हात हा आहे. डाव्या हाताशिवाय उजव्या हाताचं काहीच होऊ शकत नाही. सो सकाळी उठल्यावर डब्याची तयारी करून ठेवायला ती असते. मग भाज्या फोडणीला घालायच्या, थालीपीठ वगैरे, पोळ्या वगैरे ती करते, भाकरी ती करते. आणि ती क्रिएटिव्ह आहे. हा गजरा आहे की नाही, हा क्रोशेचा आहे आणि हा तिने केलाय. असं छोट्या छोट्या गोष्टी करत असते. किती वर्ष झाली तुला? 4 वर्ष झालं. 4 वर्ष झाली तिथे. 4 वर्ष झाली. क्या बात आहे. ओव्हर ऍक्टिंग. पण कसं वाटतं, मजा येते? ताई किती त्रास देते, छळते वगैरे, सांगू शकतेस तू आज बिंदास? सांग चैताली, सांग बिंदास, सांग तू. आजपासून त्रास द्यायला चालू कर. कधी कधी मी तिची ऍक्टिंग करते आणि मग तिला असं कस तरी वाटतं. मी तिची ऍक्टिंग करते. दाखवू आत्ता करून दिली प्लीज, मला बघायची. अरिंज आणि तिचं भांडण झालं ना, हे पेटंट आहे. अरिंज आणि तिचं आता कमी झालंय भांडण. पूर्वी आली ना तेव्हा खूप व्हायचं. भांडण झालं ना की ताई ताई मला नाही जमत तुमचे जॉब, मी चालली घरी, चालली मी गावाला. म्हटलं अगं मग परत तिला फोन करून समजावा, अरिंजला फोन करून. माझा सुरुवातीचा हा किती महिने, 6 महिने गेले ना, 6 महिने गेले या सगळ्या ऍक्टिंग मध्ये आमचे. ऐक आता दोघांची भांडणं. हो, म्हणजे कारण ना त्याला सवय एका वेगळ्या मावशींची yes. होती. मग त्या मावशी गावाला गेल्या, त्यामुळे मग आणि चैताली आली आमच्याकडे. कारण त्याच्या मागे पळण्यासाठी मला जरा एनर्जी पाहिजे होती. आणि मग ही जरा मस्त, ही खूप क्रिएटिव्ह आहे आणि अशी तिला मुलं खूप आवडतात. आता आपण वाटणामध्ये पण जिरे घातलेत, पण ह्याच्यामध्ये पण आपण जिरेच घालणार आहोत. कढीपत्ता, 1 मिरची, थोडंसं लाल तिखट, हळद, मीठ, अरिंजसाठी ठेवू का थोडे? हा, अरिंजसाठी ठेवू? हे बघ एवढे. अरिंज जरा आमचा तिखट नाही खात, त्यामुळे हे जरा मी तिखट केलंय ना. ओके. थोडासा गरम मसाला दे दीदी. मोठंच ठेवते, वाल जास्त असं हलवत नाही. कारण काय ऑलरेडी हे झालेलं नाही, त्याचे मोड तुटतात आणि हे आहेत कडवे वाल. आमच्या कल्याणला भावे ब्रदर्स नावाचं एक दुकान आहे. तर मी वर्षोनवर्ष म्हणजे आजी पण त्यांच्याकडनंच आणायची आणि मी पण माझं सगळं 90% सामान त्यांच्याकडनंच भरते. अगदीच नसेल तर आता आजकाल ऑनलाईन आपण मागवतो तिकडे, किंवा आमचा एक किराणावाला पटेल म्हणून त्याच्याकडनं मागवतो. पण भावे स्पेशल असं काही सामान असेल तर आपण भावेकडनंच आणतो. बरं, मसाले तुझे काही पर्टिक्युलर कुठले आहेत? भावे गोडा मसाला. आता हा गरम मसाला मी कुठेतरी गेले होते, त्या नानीने दिला होता, नानीज मसाला का काहीतरी आहे. चांगले वाल असे भाजले गेले पाहिजे. तोपर्यंत ही करते. चोय मी करून ठेवली आहे नारळाची. ही बघ नारळाची चोय. आता साखरेची आहे, गुळाची नाही आहे. ओके. अच्छा, हे बघ गुळाचं म्हणतो आणि मग अच्छा गुळाचंच आहे ना, मग डबल खाऊया असं होतं. त्यापेक्षा साखरेचं म्हटल्यावर एक खाऊन गपचूप बसतो. आता आपण हे वाटण घालूया छानपैकी. बरं, सोशल मीडियावर किती ऍक्टिव्हपणा म्हणजे जरा कमी आहे? मला असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे आजकाल सोशल मीडियावर तुमचं कास्टिंग होतं वगैरे, ही सगळी गोष्ट चांगली आहे. माझ्या मुलाला एवढे मार्क मिळाले, माझ्या मुलगा इथे नाही, तो अनेक गोष्टी करतो, पण मी तसं लगेच रेकॉर्ड करून कशाला? समथिंग इज प्रायव्हेट, समथिंग. गरम पाणी देते. समथिंग काही गोष्टी असतात ना ज्या आपल्या असतात, जे गुपित असतं. फॅमिलीच्या फॅमिलीमध्ये राहायला पाहिजे, मज्जा असते. आणि माझ्या मुलाला पण ते फारसं आवडत नाही की व्हिडिओ रेकॉर्ड करून मग तो काहीतरी चांगलं करत असतो. आणि मला कधी कधी असं वाटतं तरी मला की अरे लोकांनी पाहिलं तर कौतुक करते, कारण आपल्याला ते अप्रिसिएशनची सवय आहे ना. मी त्याला कायलाच विचारलं की अरे तू ते हे करायला लागलास चांगलं, ते आपण तर मी शॉपिंग करत होते मेकअपचं, मला वाटतं टीरामध्ये शॉपिंग करत होते. आणि तो आणि समोरची मुलगी ते ना हुलाहूप करत होते आणि तो असं वेगळ्याच प्रकारे काय काय करत होता. आणि आय डिडंट नो की त्याला एवढं चांगलं येतं ते. आणि मी त्याला म्हटलं की अरे यार मस्त. तर ती आली आणि म्हणाली
आंटी वो सब लोग बोल रहे हैं करके दिखाओ लेकिन अरीन नहीं कर रहा है. मी म्हटलं अच्छा ठीक आहे, उसको पूछो करना है तो करेगा नहीं तो नहीं करेगा. म्हटलं काय रे अरीन, केलं नाहीस तू, का बरं नाही केलंस? तो म्हणाला, ए आई मला हे असलं सगळं नाही आवडत हं. मग मी म्हटलं ठीक आहे, हे बघू नका, हे लपवून ठेवलंय सगळं, दिसू नये. काय आहे दूध? दुधात मळते, दुधात आणि पाण्यात मळते. दीदी मला वाटतं हे झालंय, हे फ्रीजमध्ये जाऊ दे. सो असं वाटण करून ठेवायचं फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवायचं, परत वापरलं जातंच. गरम पाणी आहे, वाटण पण चांगलं भाजलं गेलं आहे, हे पण चांगले भाजले गेले आहेत. थोडा अजून चिकटपणा जायचा आहे भाजीचा, परत ती होऊ दे. ऍक्च्युली भेंडी करायचा टास्क हाच आहे majorly. नाही, त्याच्यामध्ये कोकम घातलं किंवा लिंबू पिळलं तर चिकटपणा जाईल. सो जेवणाची आवड मला जेव्हा गरज पडली तेव्हाच लागली. त्याच्या आधी मी काही लहानपणी बापरे आपल्याला जेवण करायचंय वाव वगैरे असं काही झालेलं नाही मला. सो एरवी आता हे शिजायला ठेवते. एरवी समजा आपण कोकम वाटायला नसेल घातलं तर अर्ध शिजून झाल्यावर त्यात चिंच घालायची. अच्छा. आणि वरनं नारळाचं दूध घालायचं. हे मग माझ्या असं काही एक्सक्लुझिव्ह रेसिपीज वगैरे नसतात, कारण मला जेवायला ना रोजचं साधं जेवण आवडतं. सो चैतालीने शिकवलंय चिटिंग कशी करायची. नाही नाही, चिटिंग नाही. बघ, आरीनला डब्यामध्ये पण मोदक लागतात. तर सकाळी सकाळी कोण करत बसले हाताने बिताने, आणि काही तेवढी मास्टरी नाही बाबा. मी काय जेवण बिवण नाही, म्हणजे आपल्याला येतं तसं माझा नवरा पण बिचारा कधी असं हे नाही केलं त्यांनी. बघ दादा कधी काय बोलतात, ते स्वतः पण करतात, पण ते कधीच काय बोलत नाही. गोड मानून जे बनेल तसं खातात, विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग ना. मग आता मला पण हाताने काय भकळीदार वगैरे नाही येणार मोदक. जसे येतील तसे आपले म्हणून खायचे. तुम्हालाच देणार आहे म्हणजे खायला. हे बघ, ही चोय बनवून ठेवलेली आहे छानपैकी, ज्याच्यामध्ये मस्त. आपल्याला कुठे कोणाशी कॉम्पिटिशन करायची, माझे मोदक चांगले होत आहेत. नाही झाले तरी पोटात जाणार आहे ना ते. हे दोन्ही मिक्स होणार आहे पोटामध्ये. तर आणि दिसेल. देवाला श्रद्धा महत्वाची आहे. कशा पद्धतीने हे बघ, बरं हे सगळं तू किती गणपतीच्या दरम्यान तुझं काय काय प्लॅनिंग असतं? पूर्वी मी गणपती ठेवला होता 5 वर्ष. तर तेव्हा तेव्हा आमच्याकडे जरा सरबराई असायची. सो 5 वर्ष येस. किती दिवस? 5 दिवसाचं? नाही, 1.5 दिवसाचा. हा बघ, हा Okay. काही कुठे वाईट झालाय का माझा मोदक? छान झालाय. येस. पण सकाळी कधी कधी अरीनला डब्यात पण मोदक देतो. सो आम्हाला मोदक करणं ही काही फार मोठी गोष्ट वाटत नाही. म्हणजे हे विकले जाऊ शकत नाही 50 रुपयाला एक मोदक वगैरे, नाही ना. पण हे खाऊ शकतात. बरं तुझं आणि तुझ्या मिस्टरांचं फेवरेट हॉटेल किंवा जिथे तुम्ही डिनर डेटला जाता स्पेसिफिकली असं काही? वी लाईक रॉयल चायना. ओके. आम्हाला खूप आवडतं. म्हणजे चायनीज कमी झालं, पण आम्हाला ते खूप आवडतं. टाउनचं रॉयल चायना और बँड्राचं रॉयल चायना. आणि खूप सारी रेस्टॉरंट झाली आहेत का आता. देर आर लॉट ऑफ क्युझिन्स. तुम्ही सुशी आता आम्हाला सगळ्यांनाच आवडतं, म्हणजे अरीनला तर खूपच त्यालाही बाहेरची खायची जास्त सवय आहे की नाही? आहे म्हणजे हां ठीक आहे. असं काही नाही दिलं तर मी जेवणार नाही वगैरे असं काही नाही. हा बघ, काही वाईट नाही झाला. हे बघ, हाय मम्मा केली आहे, ये बेबी केली आणि बाबा के लिए और मोठा बनाना, बहुत बड़ा बनाना पड़ेगा. ही साईज बरी आहे. माझं पण पातळ नाही होते तेवढे, है ना. काय करायचं पातळ करायला? साच्यातलं करायचं. साच्यात बरोबर झालं. नाही बघ, आता हा करते मी पातळ. पण ती कोकणातली असल्यामुळे त्या टिपिकल गोष्टी असतात ना, त्या तिला येतातच येतात. मग तिच्या गावचा कधी कधी फणस येतो, कधी कधी अच्छा. म्हणजे बऱ्याचदा येतोच. फणस येतो, मग आम्ही फणसाची भाजी करतो. मग अणसा फणसाची भाजी एक मला खूप आवडते, ती मी करते. म्हणजे भूषण तेलंग आहेत ना, त्यांच्या बायकोनी, परीच्या आईनी मला ती पहिल्यांदा त्यांनी खाऊ घातली होती आणि ती मला इतकी आवडली होती लक्ष्यचं शूटिंग सुरू असताना.
मग दरवर्षी कोण देणार बनवून, तरी परीची आई द्यायची. मग लक्ष नंतर जरा गडबड व्हायला लागली मिळायला. मग मी शिकले ती. हे बघ, जेवणाची आवड, स्वयंपाकाची आवड असणे आणि स्वयंपाकाचा उरक असणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मला आवड आहे फक्त. उरकमध्ये मी नसते. बरं, तुमची लॉंग ट्रिप आता कधी अशी लास्ट झाली आहे? आत्ताच आम्ही हिमाचलला गेलो होतो. हो. Gone to मे हिमाचल. वेकेशन. मे म्हणजे अरिनला सुट्टी असेल. आता हे असे करूया आपण. चला आपण आता ठेवूया याच्यावरती. सो आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि आज आपण छानसा मेन्यू. येस, भेंडीची भाजी, वालाचं बिरडं, आळूवड्या, चपाती, लोणचं आणि मोदक. मोदक एक खाऊन कसं चालेल हे घे. येस. नाही, पहिलं मला लेट मी टेस्ट फर्स्ट. नाही नाही, घाण नसेल. तुझं एक खाऊन झालेलं आहे ताईचा एक. सो बघ, असं भरपूर तूप सोडायचं आणि तो खायचा. खायचा, आपल्याबरोबर खायला कोणी नाही, आपणच होत. सो जसं म्हणालात की मेजरली उपवास वगैरे कधी केले नाही. तरी केले, फार नाही. बरं, कसं वाटतं आज स्वतःची जर्नी पाहून? अजून कुठे जर्नी झाली आहे गं? जर्नी तर सुरू आहे. 6:45ला फोडणी पडते पहिली, म्हणजे सुट्टीच नसेल तर शाळेच्या दिवशी. अच्छा. नॉर्मल जे काय नाश्ता असतात, पोहे, इडली, उपमा, कधी मुलाला डब्यात मोदक लागतात, कधी पुरणपोळी लागते, भोपळ्याचे घारगे असतात, कधी थालीपीठ असतं, कधी मेथीचे डबले असतात, कधी मिसळ असते, कधी ओट्स उपमा असतो, कधी शेवयांचा उपमा असतो. आमच्याकडे वेगवेगळं असतं. कधी ऑमलेट ब्रेड असतं. सो सगळे उठल्या नाश्ता तुमच्यावर? मी दूध पिते. अच्छा, फक्त? न्यूट्रिशनिस्टने सांगितलं आहे दुधामध्ये काय काय घालून. मला हीट होते, त्यामुळे तुळशीचा बिया असतात त्या खाते, त्याच्यामध्ये नंतर गुलाबाच्या पाकळ्या, ड्राईड रोज पेटल्स, त्याच्यानंतर बडीशोप अशी ग्राइंड करून त्या दुधामध्ये मिक्स करून सगळं. आणि मग त्याच्यानंतर लंच म्हणजे नाश्ता. लंच आहे आता, हे माझं पहिलं मील आहे. ओके, तोपर्यंत नाही, जस्ट वेट, मी घेईन. सो त्याच्यानंतर डायरेक्ट मग जेवण, ते पण किती वाजता? 12 वाजता? 12-12:30ला. 12-12:30ला झालं जेवण, मग संध्याकाळी 5-5:30ला. दॅट्स इट. 5:30ला पण ऑन टाईम होतं. आणि जर शूटिंग वगैरे मध्ये असलं तरी पण पॉसिबल. डबा नेते. सो वादळवाडपासून ते आत्तापर्यंतचा पूर्ण प्रवास, असं वाटतं कुठेतरी आपण खूप कमी पडलो, किंवा मी काही भूमिका बाकी आहेत माझ्या करायच्या, मला असं वाटतं ड्रीम रोल वगैरे. आय थिंक आय जस्ट टूक वन डे ॲट अ टाईम. आणि मी माझं करिअर करायसाठी कष्ट नाही, ते करायला हवं. सोशल मीडिया तुमचं थोडं स्ट्रॉंग करायला हवं. त्यानंतर जाऊन लोकांना भेटायला हवं. सो ताईचा अट्टहास होता की आपण जेवताना अजिबात बोलूया नको, जेवताना फक्त जेवणावर कॉन्सन्ट्रेशन करूया. आणि मोदक आहे तर मोदक हातात घेऊन गप्पा मारण्यात मजा वेगळी आहे. ते अन्न बोलवते आपल्याला, या या. आणि ना मी पूर्वीपासून हे ठेवलंय, म्हणजे जेव्हापासून शक्य झालंय, अक्कल आली आहे तेव्हापासून. अक्कल आली म्हणजे स्वतःच्या तब्येतीची काळजी, की जेवताना माझा फोन जरी आला तरी नो, मी घेत नाही. कुणी आलेलं असेल तरी
माझी जेवणाची वेळ झाली तर मी निघते, मी जेवते. इफ आय गो टू द पार्टी, इफ इट इज माय फूड टाईम, आय विल गो अँड ईट अँड नॉट टॉक टू एनीबडी. मी बोलत नाही, मला डिस्टर्ब झालेलं आवडत नाही. एक गोष्ट करतोय ना तर आपण ते फोकसनी करूया. आपण हे करत ना आपल्याला आपल्या बॉडीलाच कळत नाही की आपण काय खातोय. त्या अन्नाचा आस्वाद घ्यायला पाहिजे ना. आय डोंट टॉक टू. काय खाता त्या प्रत्येक पदार्थाची चव तुमच्या जिभेला, तुमच्या मनाला, इथे मेंदूला, तुमच्या बॉडीला कळली पाहिजे. त्याचा रंग तुम्ही बघ, प्रत्येक पदार्थाचे रंग वेगळे असतात. पोळीचा रंग कुठला असतो, चपातीचा रंग कुठला असतो, मुलं नाही सांगू शकत. आजकाल ती बाबरेगिरी करत जेवत असतात. आपल्याला कोणाला विकायचं आहे का जेवण? नाही. येस. पैसे देऊन कोणी येतंय का विकत घ्यायला की आपल्याला ते नीटच केलं पाहिजे, आता ह्याच्यात चुकता कामा. नाटक बघायला जेव्हा येतात तेव्हा सुद्धा माणसं स्लर होतात ना, डायलॉग एखादा विसरतात. जेवणाचं काय आहे, कमी जास्त झालं तर आपण तसं मानून घ्यायचं. गोड तुमच्या बॉडीला सवय लागली पाहिजे. अच्छा हे मीठ हे जास्त आहे, मीठ नाहीच आहे. आय थिंक आमच्या घरात सगळे ओके आहेत. आम्ही काही मी सॉलिडच जेवण करतो आमच्या घरी, असं काही कोणी दावा करत नाही. आम्ही प्रेमाने जेवण करतो, आम्हाला खाऊ घालायला आवडतं. ज्याला असं वाटतंय त्यांनी यावं, ज्याला तसं नाही वाटत त्याने नको यावं. बरं ताई, जसं मी आपण मगाशी बोलता बोलता बोललेलो की सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टी खरंच खूप कमी पडल्या आहेत तुम्ही, तर त्याचं कुठेतरी रिग्रेट वाटतं की अरे यार. नाही, पण मला असं वाटतं की आता त्याच्यावर काम करायला पाहिजे. आणि मी सुरू केलं आता काम ऑलरेडी. पोस्ट टाकते रेग्युलर पद्धतीने, फोटोशूट्स करते आहे. आता बारीक झाले तर माझी ती जर्नी टाकली त्याच्यावर. पीपल वर इन्स्पायर्ड बाय दिस. 1 वर्ष लागलं मला. विथ लॉट ऑफ हेल्थ इश्यूज. आय हॅड एंडोमेट्रोसिस, आय हॅड सिस्ट्स, नंतर आय हॅड ग्लॅन एनलार्जमेंट झालं होतं. मला थायरॉइड आहे खूप वर्षांपासून. नंतर मला डायजेशनचे इश्यूज आहेत, माझा गटचा इश्यू आहे. तर ते सगळं सेटल होईपर्यंत 1 वर्ष लागलं आणि आय थिंक इट इज ओके. बट इफ पीपल आर गेटिंग देर आर लॉट ऑफ पीपल हू गेटिंग इन्स्पायर्ड बाय द जर्नी, तर आय एम हॅपी की माझ्या या ट्रान्सफॉर्मेशनमुळे मी एका माणसाला जरी बदलू शकले ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण हा पूर्ण प्रवास करताना डेफिनेटली आपण थोडंसं डिस्टर्ब होतो, कुठेतरी खचतो की अरे यार हे काय सगळंच होतं आहे माझ्यावर. होतं ना. हो येस, आपण खचतो, आपण गिवअप करतो, आपल्याला आत्महत्या करायची असते, आपल्याला हे जग घर सोडून लांब कुठेतरी जायचं असतं जिकडे आपल्याला कोणी ओळखणारच नाही, असं सगळं वाटतं. आणि मला असं वाटतं जगातल्या 90% खरं बोलणाऱ्या माणसांना हे वाटतंच. म्हणजे जी माणसं लपवतात नाही असं काहीच नसतं वगैरे त्यांना नसेल वाटत, पण सामान्य माणसांना हे सगळं वाटतं. या माणसाला सोडून जावं असं वाटतं, इकडनं लांब जावं असं वाटतं, कुठली जबाबदारी नको असं वाटतं. पण तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी उठून आपण स्वयंपाक करतो, रेडी होतो, सगळी काळजी घेतो आणि मग शूटिंगला जातो. सो हळूहळू तुम्ही स्वतःला मोल्ड करत जातात त्या सिच्युएशनमध्ये. आणि येस, प्रत्येक मला डिप्रेशन आलं आहे, पोस्टपार्टम डिप्रेशन आलेलं आहे. अदरवाईज पण लग्न झाल्यानंतर एव्हरीथिंग वॉज वेल, बट तरीसुद्धा डिप्रेशन आलं आहे. सो आय थिंक गिवअप नाही केलं त्याच्यानंतर. आपण मात केली त्याच्यावरती. आपण आय फॉट इट आउट. आणि कसं फॉट इट आउट केलं तर डिलिव्हरीनंतर जेव्हा डिप्रेशनमध्ये जायला लागले होते, पोस्टपार्टममध्ये होते, तेव्हा मी धावायला सुरुवात केली पहिल्यांदा आयुष्यात. आणि मग हळूहळू ती एनर्जी चॅनलाइज व्हायला लागली, एनर्जी माझी आतली बदलायला लागली. आत्ता पण कधी स्ट्रेसफुल सिच्युएशन असते. आता मी काही दिवस गोळी घेत होते, त्याने पूर्ण दिवस ड्राउझी असं फील असायचं. तरी पण सकाळी उठून सगळं करायलाच लागायचं, सगळं शूट करायला लागायचं, स्क्रीनवर दिसायला लागायचं. सो कधी कधी होते चिडचिड, पण आय थिंक कधी कधी हरल्यासारखं पण वाटतं. कधी कधी नाही, मला आता आय जस्ट डोंट वॉन्ट एनिथिंग असंही वाटतं. कधी कधी जबाबदारीचा कंटाळा येतो, बट तो सगळ्यांनाच येतो ना. दॅट इज लाईफ. नाही तर आपण पिक्चर बनवला असता. पण कधी आपण मार्ग शोधायचे असतात. आपण स्वतःला आनंदी मुळात ना काय होतं, आपण उगाच सुपर वुमन बनायला जातो, ज्याची काही गरज नसते. कशाला सांगायला पाहिजे मी हे पण करते, मी ते पण करते. नाही, आत्ता टुवर्ड्स 50 आपल्याला नाही जमत, तर ॲक्सेप्ट करायला पाहिजे की भाई नाही जम रहा है, मला एवढंच येतंय, मला एवढंच होतंय आणि इट इज ओके. तुम्हाला काही स्पर्धेत भाग घ्यायचा आहे का? नाही. तुम्हीच मुळात स्पर्धा करूच नका आता या वयात. स्वतःशी स्पर्धा करा, स्वतःच्या एनर्जीची स्पर्धा करा. कालपेक्षा मी आज बेटर झाले पाहिजे अशी स्पर्धा करू नका.
फक्त मी कम्प्लिशनची स्पर्धा करा, ठीक आहे हे कम्प्लीट करायचा प्रयत्न करूया, झालं झालं ठीक झालं, नाही झालं नाही झालं. तुम्ही लेट गो करायला शिकलात ना मेंटली, की तुमची अर्धी टेन्शन्स कमी होतात, झगडे कमी होतात तुमचे स्वतःशी आतमध्ये असलेले. आणि मी हे मात्र शिकले की कुठलीही गोष्ट स्वतःमध्ये ठेवू नका. हं. जस्ट टेक इट आउट ऑफ युअर सिस्टम. तुम्हाला वाटतंय ना की समोरच्याला हे बोलावं तर बोला. चूज युअर वर्ड्स, बट बोला. नाहीतर तुमची बॉडी कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने तिला ते नको असतं. तिच्यासाठी तो गाबेज असतं. आणि हे गाबेज आपल्या बॉडीमध्ये आपण कचरा साठवून साठवून ठेवला तर काय करणार? कुजायला लागणार, बॉडी पण कुजायला लागणार. सो जस्ट थ्रो दॅट कचरा आउट. सो असं कोण आहे आपल्या सिनेसृष्टीतलं ज्याच्याबद्दल राग मनात होता, तो गेलाय किंवा अजूनही आहे, असं कोणी आहे? माझी कोणाशी फार मैत्री नव्हती. माझी कोणाशी फार दुश्मनीही नव्हती. मी फार कोणाच्यामध्ये नव्हतेच. मला असं वाटतं मी आय जस्ट वर्क्ड अँड आय जस्ट लेट गो. सो येस, असं कोणाविषयी कशाला आय डोंट थिंक सो. माझं आणि नीलमचं भांडण होतं. भांडण म्हणजे नीलम शिर्केचं वादळवाट करत असताना देयर वॉज अ डिफरंट काइंड ऑफ कॉम्पिटिशन. आणि मग तेव्हा आमचं जरा कोल्ड वॉर होतं. पण आय थिंक नाव वी आर व्हेरी गुड फ्रेंड्स. So यू ग्रो इन लाईफ, राईट? सो तेव्हा आपण 20, 21, 25 वर्षाचे होतो. आता तुम्ही 46, 47, 48, 50 अशा वयाचे आहात. सो मला असं वाटतं की आपण हळूहळू शिकतो. मग आपल्यालाच हसायला येतं, काय यार, हे तिला आवड मिळालं म्हणून मला राग आला, मला आवड मिळालं म्हणून तिला, हे काय वेडेपणा. आणि मग आम्हीच हसत होतो. मध्ये भेटलो तिच्याकडे शूटिंगच्या निमित्ताने. सो येस यार, यू ग्रो इन लाईफ अँड विच इज अ गुड थिंग. पण ती कॉम्पिटिशन पाहिजे त्या वयात, ती भांडणं झाली पाहिजे, हो. तरच तुम्ही ग्रो होता आणि ती मजा वेगळी असते. तर जसं तुम्ही म्हणाल अवॉर्ड मिळाला वगैरे, तो जेलसी फॅक्टर व्हॉट एव्हर जे पण काय असेल ते पाहिजे. पाहिजे ना. तर सगळ्या इमोशन्स आपण येस एक्सपिरियन्स केल्या केल्या पाहिजेत. पाहिजे. तुम्हाला फेल्युअर पण मिळालं पाहिजे, तुम्हाला Yes. सक्सेस पण मिळालं पाहिजे, तुम्हाला लोकांनी सेकंडरी पण ट्रीट केलं पाहिजे, तुम्हाला लोकांनी प्रायमरी पण ट्रीट केलं पाहिजे, तुम्हाला ॲक्सेप्टन्स असला पाहिजे. नाव आत्ता या वयामध्ये माझ्या वयाच्या काही मुली लीड करतायत. पण आय हॅव चोजन नॉट टू डू बिकॉज आय कांट गिव्ह दॅट मच ऑफ टाईम. तर आत्ता मी सेकंडरी पोझिशनमध्ये असताना देअर लॉट ऑफ थिंग्स जे मला अचानक त्या नाही मिळत आहेत. तर त्याचं वाईट मला वाटतंच. पण ते वाईट वाटणं ॲक्सेप्ट करून पुढे जा. कारण आत्ता आपण सगळीकडे जाऊ जाऊ शकतो का प्रमोशनला? नाही. आपण आता ही धावपळ करू शकतोय का? मग हा सीन कसा मिळेल आपल्याला? सो हे स्वतःला समजावणं जरा कठीण होतं. पण आय थिंक आय सेल थ्रू. म्हणून आत्ता मला असं वाटतं की आत्ता मी आईचा रोल करते हे ॲक्सेप्ट करून पुढे जाणं. जसं बरं, जसं आता हिंदीमध्ये सगळे चेहरे, मराठीतले सगळे चेहरे खूप हिंदीमध्ये झळकतात, राईट? सो आम्हाला हा चेहरा ज्याने अख्खं सिनेसृष्टी गाजवलेली आहे, वयाच्या लहान म्हणजे जेव्हा सिरियलने खूप चांगले दिवस दिले ते ताई तुमच्यामुळे. आणि सुरुवातीला चेहरे काय असे, मालिका काय असं, ते सगळं तुमच्याकडे बघून आम्ही शिकलोय. सगळीच जण लहानपणापासून पाहत आलो. तर तेव्हा असं कुठे वाटत नाही की येस, मी तिथे कुठेतरी कमी पडले? हो. मी सांगते ना, की मी स्वतःला प्रमोट करण्यात कमी पडले. आणि ज्याची गरज आहे. आणि लोकांपर्यंत आपण पोहोचायला पाहिजे. म्हणजे कोण कुठल्या विधू विनोद चोप्रांना कशाला माहिती असेल कोण अदिती सारंगधर आहे? नावही माहिती नसेल त्यांना. तर मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचे मार्ग, त्यांच्याकडे कास्टिंग होतंय म्हटल्यावर मी धावपळ करून तिथे पोहोचलं पाहिजे ना. ते कसे पोहोचतील माझ्यापर्यंत? बरोबर आहे ना? किंवा किमान मी आहे अवेलेबल, मला काम करायचं आहे, हे त्या कास्टिंग डायरेक्टरपर्यंत तरी पोहोचलं पाहिजे आपण. जे मी पूर्वी नाही केलं. पण आता मी ते करायला सुरुवात केली आहे हळूहळू का होईना. माझा वेग अगदीच कमी आहे. म्हणजे चर्चगेट स्लो निघाली ना बदलापूरवरनं, की तिचा कसा कमी असतो साधारण तेवढाच आहे वेग. पण तरीही आय एम डुईंग इट. आणि आय थिंक दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. डेफिनेटली. कारण की आपण पर्सनल लाईफ पण तेवढीच मेंटेन केली पाहिजे. तेवढंच आपल्या मुलाला, नवऱ्याला सगळ्याला वेळ दिला पाहिजे. कारण की आपण एक आणि आय थिंक हे बघ, पैसा इम्पॉर्टंट आहेच. म्हणजे मला माझा मार्केट रेट तोडून काम करायचं नाही आहे. की चल ना चांगलं काम आहे म्हणून कशाला कमी पैशात? व्हाय वुड आय वर्क इन लेस मनी? आय डिझर्व इट, आय शुड गेट इट, असं मी शिकले आता. सो येस, पण आपली किंमत फायनान्शियली आपली म्हणजे आपलं किंमत कमी करून मला नाही काम करायचं ॲट द सेम टाईम.
हिंदीमध्ये मराठीतल्या लोकांना कमीमध्ये काम करावं लागतं, तर आय विल नॉट वर्क इन लेस मनी. व्हाय वुड आय वर्क इन लेस मनी? बरं, म्हणजे हा चेहरा लवकरच आता हिंदीमध्ये हळूहळू का होईना पण काही किंवा वर्षांनी पटकनही दिसेल, आय डोंट नो, बट आय हॅव स्टार्टेड वर्किंग, सो इट विल हॅपन. डेफिनेटली. रंगभूमी ही सोडायची नाहीये, राईट? नाही, रंगभूमीवर पुन्हा एकदा हा चेहरा पाहायला मिळणार आहे यावर्षी. येस, यावर्षी. 2 वर्ष मी नाटक नाही केलं, कारण मी मालिका केली. मालिका करत असल्यामुळे मला सुरुवातीच्या दिवसांमध्ये सगळं मला एकत्र एका वेळेस सुरू नव्हतं करायचं. सो नाटकाला कसं सॅटर्डे संडेज जातकाल मॅक्झिमम प्रयोग लागतात आणि मी अरिनला घेऊन, माझा मुलगा अरिनला घेऊन जाते. त्याला खूप आवडतं, त्याला लाईट्स ॲडजस्ट करायला आवडतात. हो. हो, मग तो एक लाईटमन होता, त्याला 2 नंबर दे, मग हा 2 नंबर वरती करायचा, मग चेक 5 नंबर. सो स्वीट. सो ते त्याला करायला आवडतं, त्यामुळे आय एम सॉर्टेड. तो ते मजेने करतो. त्याचं क्राफ्ट वर्क खूप चांगलं आहे. आर्ट अँड क्राफ्ट ही सो गुड ॲट इट. म्हणजे मलाही माहिती नव्हतं की काही गोष्ट. तो चेस चांगला खेळतो, शाळेमध्ये अंडर 10मध्ये स्कूलला रिप्रेझेंट करतो. वा. तो अप्रतिम लेगो बनवतो. म्हणजे आता त्यांनी एक साधारण 4,500 पीसचा लेगो बनवला आहे आणि त्याच्यामध्ये तो 6-6, 5-5 तास एका जागी बसून करतो. सो मला एवढे पेशन्स आहेत त्याच्यात. हां, म्हणजे त्याला आवडणाऱ्या गोष्टीमध्ये तर 100% आहे. त्याला मॅथ्स करायला खूप आवडतं. मॅथ्सचे क्विज आवडतात. सो त्याला मॅथ्स करतो. त्याला त्याला आणखीन काय, त्याला ॲनिमल्स खूप आवडतात अगं. त्यामुळे तिकडे तो रमतो, नेचरमध्ये रमतो. सो ही हॅज हिज डिफरंट क्वालिटीज विच आम्ही ते आता एन्हान्स करायचा प्रयत्न करतो. हे सगळं वडिलांमुळे आलं? असेल, कारण माझ्यातलं काय घेतलंय बरं? आयलॅशेस सोडल्या तर बाकी मला माहिती नाही काय घेतलंय. वाबरेपणा घेतलाय थोडासा. पण हां, येस, एका जागी शांत बसणं माझ्यासाठी जरा कठीण आहे. तर हां, ॲक्चुअली पेशन्स आय नो. सो तेवढे नाही आहेत. हो, आणि मला तर असं वाटायला लागले, पूर्वी तरी थोडेफार होते. आता वाढत्या वयागाणी आपल्याला पेशन्सच नसतात, की खतम करो यार और निकल चलो जाओ हां. इधर से. जास्त वेळ मला कंटाळा येऊ शकतो. म्हणजे मला येऊ शकतो असं मला वाटतं. अजून आलेलं नाही कुठल्या गोष्टीचा, पण मला असं वाटतं, की वयागणिक पेशन्स कमी होत चाललेत. म्हणजे हेच जर मी मूल 10 वर्षापूर्वी जन्माला घातलं असतं, तर कदाचित आमची मस्ती वेगळी असती. डेफिनेटली. पण लव्ह स्टोरीकडे येऊया. कशी झाली भेट आणि काय? काही नाही, असंच एक झाली आमची लव्ह स्टोरी आमची. अच्छी कशी आमची? काही नाही, आम्ही एका साईटवरती दोघांचं नाव होतं. ओके. म्हणजे आय लॉस्ट माय मदर. त्यानंतर माझी एक मैत्रीण होती, तिने त्याच्यावरती नाव टाकलं आणि आम्ही मग भेटल्यानंतर आम्ही मग बोललो. मी म्हटलं, अरे यार, वी आर पोल्स अपार्ट, आपलं कसं जमणार आहे? आणि मग त्याच माणसाला परत भेटले आणि मी म्हटलं, की हां, ठीक आहे, अच्छा आहे. आणि मग वी स्टार्टेड लिव्हिंग इन. मग 1 वर्ष आम्ही एकमेकांपासून ब्रेक घेतला आणि देन वी डिसाइडेड टू गेट मॅरिड. सो असंच जमलं आणि त्याच्या आणि माझ्या वयामध्ये 8 वर्षाचं अंतर आहे. त्यामुळे मला असं वाटलं, की थोडंसं अंडरस्टँडिंगमध्ये फरक पडतो. कारण वी मेट ॲट द एज ऑफ, मी 28 वर्षाची होते का 27, आय डोंट रिमेंबर. 27-28 आणि +8 त्याचं आहे. सो मॅच्युरिटीमध्ये फरक पडतो आणि अंडरस्टँडिंगमध्ये फरक पडतो तुमच्या. आणि देन वी गॉट मॅरिड 2013, 25 मे 2013ला लक्ष चालू असतं. लक्षचे दिवस वेगळे होते. मस्त होते, खूप मस्त होते. वन ऑफ माय फेवरेट प्रोडक्शन हाऊस, वन ऑफ माय फेवरेट युनिट. म्हणजे माय फेवरेट युनिट. आम्ही खूप मजा केली. मी, कमलेश दादा, वाणी, त्यानंतर संदेश जाधव, अशोक समर्थ, जग्गू, आम्ही खूप मजा केली. भीम, अभि म्हणून आमचा प्रोडक्शनवाला होता, अभि. नंतर आणखीन कोण डायरेक्टर, खांबे. आम्ही खूप मजा केली. असा कुठला किस्सा जो अविस्मरणीय आहे, जो नेहमीच राहणार आहे लक्षात? असा एकदा सेटवरचा किस्सा? सेटवरचा एक महत्त्वाचा किस्सा आहे, की माझं लग्न झाल्यानंतर मी प्रेग्नंट झाले आणि मी शूटिंग बंद केलं. कारण मला आता 7व्या महिन्यापर्यंत केलं, पण नंतर बंद केलं कारण मला खूपच उलट्या होत होत्या पहिल्या महिन्यापासून. अच्छा. सो आय स्टॉप्ड वर्किंग. आणि मग एक दिवस ते मला म्हणाले, ठीक आहे, एक दिवसाच्या शूटसाठी येशील का? मी म्हटलं ठीक आहे.
आणि मग मी आले तर त्यांनी माझ्या डोहाळे जेवणाची सगळी तयारी करून ठेवली होती. मला साडी आणली होती, तो बाण आणि ते सगळं, आणि सुहासला पण बोलवलं होतं. मला माहितीच नाही, तो वेगळ्या गाडीतनं आला, मी वेगळ्या गाडीतनं गेले. म्हटलं "हा?" आणि त्यांनी अख्खं छान सागर संगीत जेवण ठेवलं होतं. पानाच्या इथे रांगोळी बनवली, म्हणजे आदेशदादा आणि सुचित्राताईंनी. सो सगळ्या युनिटनी माझं डोहाळे जेवण केलं आणि इट वॉज व्हेरी इमोशनल. आणि मग ते बाणाचा फोटो वगैरे काढायचा, मग जर ते चंद्रावर झोपाळ्यावर बसवायसारखं ते सगळं केलं त्यांनी, आणि विच वॉज व्हेरी स्पेशल. सो तो अविस्मरणीय. तसं डोहाळे जेवण कधीच कोणाचं झालं नसेल माझ्या आय मते. डोंट नो आता करतात ना सेटवरती आता वगैरे, सेटवरच पण हळूहळू चालू झालं. माझ्यासाठी तो पहिलाच अनुभव होता असं काही स्पेशल करण्याचा, आणि आय एन्जॉयड इट. खूप मज्जा आली. सो थँक्यू सो मच ताई. मजा आली. थँक्यू. थँक्यू सो मच. मज्जा आली. तुला पण खूप येस. दिवसांनी, खूप महिने, खूप वर्षांनी वर्षांनी भेटले. भेटलोय आपण. येस, तुलाही एक बाळ आहे. तर Yes. मी एक आई, एक बायको, एक गृहिणी म्हणून तुला हे नक्की सांगेन की फॅमिलीला वेळ दे, नवऱ्याला वेळ दे, मुलाला वेळ दे, आणि स्वतःला वेळ दे. नक्कीच. थँक्यू सो मच ताई. थँक्यू. थँक्यू सो मच.